नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पालम तालुक्यातील पेठ शिवणीत पाणी टंचाई विरोधात अन्नत्याग उपोषण. जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या पाईपलाईनच्या कामाची चौकशी करण्याची मागणी. ग्रामपंचायत कार्यालयासमोर 12 ऑगस्टपासून आंदोलन सुरू. पालम तालुक्यातील पेठ शिवणी गावात गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या पाणी टंचाईच्या प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष देण्यासाठी तसेच जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या पाईपलाईन कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून 12 ऑगस्ट 2026 पासून पेठ शिवणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करण्यात येत आहे. पेठ शिवणी येथील दत्तराव निळकंठ डोके व शिवराज उद्धवराव वाडेवाल यांनी दिलेल्या निवेदनानुसार गावात मागील अनेक वर्षापासून तीव्र पाणी टंचाई आहे. पाणी उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे अनेक वेळा निवेदने व अर्ज सादर केले, मात्र अद्यापही कोणत्या शासकीय योजनेतून गावाला नियमित पाणी पुरवठा उपलब्ध झालेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी 1 एप्रिल ते 9 एप्रिल 2026 या कालावधीत साखळी उपोषण केले होते. त्या संबंधित कार्यालयाकडून 65 गावे योजनेतून पाणी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत गावात पाईपलाईन टाकण्यात आली, मात्र पाणी उपलब्ध नसतानाही पाईपलाईनचे काम करण्यात न आल्याने मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले असून रस्त्याची दुरावस्था झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. आजही गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गरीब कुटुंबांना पाण्यासाठी वर्षाला सुमारे 6 ते 10 हजार रुपये खर्च करावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आर्थिक परिस्थिती नसलेल्या कुटुंबातील महिलांना पाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागत असल्याने त्यांचे मोठे प्रमाणात हाल होत आहेत. या सर्व प्रश्नाची तातडीने दखल घेऊन पेठ शिवणी गावातील पाणी टंचाई दूर करावी, जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या पाईपलाईन कामाची सखोल चौकशी करावी आणि दोषीवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या अगोदरसुद्धा आम्ही पाणी पुरवठा विभागाला संबंधित विभागांना वेळोवेळी अर्ज विनंत्या दिल्या आणि ज्या योजनांद्वारे पेठशिवणी या गावासाठी पाणी येणार होतं त्या सर्व योजनांची माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की कागदावर मात्र या योजना पूर्ण होताना दिसत आहेत आणि गावात अद्यापर्यंत कुठल्याच योजनेचं पाणी पोहोचलेलं नाही आहे. त्या संदर्भामध्ये 65 गाव जलजीवन मिशन असेल किंवा भारत निर्माण असेल किंवा जलजीवन मिशन असेल यांच्या कामाची प्रगती कागदोपत्री खूप जास्त प्रमाणात झालेली आहे, पण अद्यापर्यंत गावात कुठलीच पाईपलाईन सक्सेस नाही आहे. ती पाईपलाईन कुठल्याही पद्धतीनं योग्य शासनाच्या नियमानं ती रस्त्याने बुजवलेली नसून त्या पाईपलाईनमध्ये फक्त रस्ते खोदून रस्त्यांची दुरावस्था मात्र झाली आणि अद्यापर्यंत गावाला पाणी हे विकतच घेण्याची वेळ आहे. आज रोजी पाऊस काळ थोडासा दूर झाला, जास्त वेळ पडला नसल्यामुळे गावात टँकरने पाणी घ्यावं लागत आहे. प्रायव्हेटरित्या 200-300 लिटर पाणी आज 500 रुपयाला 1000 रुपयाला विकत घ्यावं लागतं आहे. तर गोरगरीब कुटुंबांना हा पाण्याचा त्रास असल्यामुळे आणि ही पाणी टंचाई असल्यामुळे शासनाकडे आमची मागणी आहे की गावामध्ये तात्काळ शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि ज्या योजना झाल्यात त्यांची निष्पक्षपणे चौकशी करून जे दोषी आहेत त्या दोषींवर सखोल अशी कारवाई करावी आणि गावाला आर्थिक जी लूट होत आहे पाणी विकत घेण्यासाठी ती लूट थांबली पाहिजे अशी आमच्या सर्व उपोषणकर्त्यांची मागणी आहे, गावकऱ्यांची मागणी आहे. आमचा राजकीय रोष वगैरे कसलाच कोणत्याही पक्षावर नाही आहे किंवा कोणावरही नाही आहे. आमचं म्हणणं आहे की शासनाने या झालेल्या योजनांची चौकशी सखोल पद्धतीने निष्पक्ष पद्धतीने केली पाहिजे आणि यामध्ये जो कोणी दोषी आहे त्याला लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करून त्याच्याकडून एकतर वसुली करून घ्यावी, अन्यथा लवकरात लवकर हे काम दुरुस्त केलं पाहिजे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.